महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी। हमारी बेटियों को सुरक्षा न दे पाने वालों जनता माफ नहीं करेगी। युवाओं को बेरोजगार रखने वालों जनता माफ नहीं करेगी। दोन 2023 जागतिक कुपोषण निर्देशांकात 125 देशांच्या यादीत भारताचा 111वा नंबर लागलाय। बाकी सब ठीक आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये देशातल्या बेरोजगारीचा दर उच्चांकी म्हणजे 10.05% नोंदवला गेलाय। देशाच्या ग्रामीण भागात बेरोजगारी वाढतीये। बाकी सब ठीक आहे। जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात 2023 मध्ये भारताला 180 देशांमध्ये 161वा नंबर मिळालाय। बाकी सब ठीक आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2023च्या आकडेवारीनुसार देशात महिला विषयक गुन्ह्यांमध्ये 4% वाढ झाली। उत्तर प्रदेशात हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे बरं का। बाकी सब ठीक आहे। कसं असतंय तसं म्हणायची पद्धत असते हो। कसं काय विचारलं की ठीक आहे म्हणायचं। आपलं ठीक नसेल पण कुठंतरी ठीक चाललं असेलच ना। आपण चांगलं बघायला शिकलं पाहिजे। हा गेल्या 10 वर्षातला धडा आहे भावांनो। नोकरदाराला वाटलं पाहिजे व्यापाऱ्यांचं चांगलं चाललंय, व्यापाऱ्याला वाटलं पाहिजे नोकरदारांचं चांगलं चाललंय, शेतकऱ्याला वाटलं पाहिजे कामगारांचं चांगलं चाललंय, कामगाराला वाटलं पाहिजे शेतकऱ्यांचं चांगलं चाललंय। चांगलं होईल ना होईल पण वाटणं महत्वाचं आहे का नाही? आणि तसं वाटायला लावणं हे स्किल आहे की नाही? जागतिक आकडे बिकडे आले की म्हणायचं आम्ही मानतच नाही असले आकडे, जगाला आमचं चांगलं बघवतच नाही। नुसतं म्हणून चालत नाही बाबांनो, ते लोकांच्या गळी उतरवायला लागतंय। उलट बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवायला लागतंय। सोपं काम आहे का सांगा बरं? उगाच नाही म्हणत पर्याय कोण आहे? बरोबरच आहे। खरं खोटं कळेपर्यंत एकच पर्याय, बाकी सब ठीक है। भारत में सब अच्छा है।